मनपा विरोधी पक्षनेतेपदी सौ कल्पनाताई सुनील महाले यांची बिनविरोध निवड। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील धुळे मनपा विरोधी पक्षनेता कमलेश देवरे यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिल्याने त्या जागेवर सौ कल्पना सुनील महाले यांची निवड विरोधी पक्षनेतापदी निवड करण्यात यावी अशी मागणी केली। त्यानुसार आज महापौर प्रदीप नाना करपे यांच्या हस्ते महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 19(1) अन्वये याबाबत महापौरांना अधिकार असल्याने महापौर प्रदीप करपे यांनी आज सौ कल्पना सुनील महाले यांची विरोधी पक्षनेतापदी निवड पत्र देऊन या ठिकाणी निवड केली। यावेळी महापौर प्रदीप करपे, सभापती शीतल नवले, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी विरोधी पक्षनेते कमलेश देवरे, नगरसेवक हिरामनप्पा गवडी, बिकनप्पा वराडे, बंटी महासोडे, संतोषप्पा खताड, नगरसेविका सौ मंगलाबाई चौधरी, जयाताई चाणुके, बंडू पाचपुते, सुनील वरपे, शिवाजी लंगोटे, मधुसेठ अग्रवाल आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। माजी विरोधी पक्षनेते कमलेशजी देवरे यांनी 3 दिवसापूर्वी आपल्या विरोधी पक्षपदाचा राजीनामा माझ्याकडे सादर केला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ते गटनेते असल्यामुळे त्यांनी लगेच माजी महापौर माननीय कल्पना काकू महाले यांच्या नावाचा विरोधी पक्षनेते म्हणून पत्र सादर केलं। आज ते मी येथे माजी महापौर चंद्रकांतजी सोनार, स्थायी समिती सभापती शीतल कुमार नवले, माजी विरोधी पक्षनेते कमलेशजी देवरे, ज्येष्ठ नेते गुरुवर्य हिरामनप्पा गवळी, नगरसेवक भारतीताई माळी, बिकनप्पा वराडे उपस्थित सर्व नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते यांच्या समोर आज मी माननीय कल्पना काकू सुनील महाले यांना विरोधी पक्षनेतेचं पत्र बहाल केलं।